नमस्कार मंडळी. प्रत्येक प्रेमकथेची एक सुरुवात असते, पण प्रत्येक सुरुवात प्रेमानेच होते असं नाही. स्वागत आहे प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रत्येक कथा हृदयाला स्पर्श करते आणि प्रत्येक शेवट हा एक नवीन सुरुवात करून जातो. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. रहस्याचा पाठलाग करताना कधीकधी उत्तर समोर असतात, पण नजरेआड राहतात. सकाळची वेळ होती. सई रात्रभर झोपली नव्हती, कारण तिला समर परांजपे यांच्या आठवणी आणि त्यांच्याबद्दलची चिंता तिच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत होती. अनघा रूममध्ये आल्या. त्या म्हणाल्या, सई, स्वतःला सावर. तुझे डॅड तुला कधीच खचलेलं पाहायला तुझ्या डॅडला तुला कधीच खचलेलं पाहायला आवडणार नाही. सई लगेच म्हणाली, मॉम, पण मन मानायलाच तयार नाही. अनघा म्हणाल्या, काळजी करू नकोस. आपण त्यांना शोधू, पण तू धीर सोडायचा नाही. सईने शांतपणे मान हलवली. त्याचवेळी राजवर्धन आपल्या रूममध्ये उभा होता. विहान हातात फाईल घेऊन आतमध्ये आला. विहान म्हणाला, बॉस, त्या मारुती ॲल्टोचा माग काढला. राजवर्धनने लगेच विचारलं, काही समजलं? विहान म्हणाला, गाडी बनावट नावावर नोंदवली गेली आहे, पण एक गोष्ट सापडली आहे. राजवर्धन म्हणाला, बोल. विहान म्हणाला, ती गाडी काल रात्री एका जुन्या औद्योगिक भागात दिसली होती. राजवर्धन काही क्षण विचारात पडला. तो म्हणाला, चल, आपण स्वतः तिथे जाऊ. दुसरीकडे सईला तिच्या डायरीत ठेवलेला तो पांढरा कागद दिसला. आज त्यावर पुन्हा एक नवीन ओळ उमटली होती. उत्तर शोधायचं असेल तर जुन्या घड्याळाकडे पहा. सई चकित झाली. तिला अचानक आठवलं, समर परांजपे नेहमी एक जुनं मनगटी घड्याळ वापरत होते. ती लगेच अनघांकडे गेली. ती म्हणाली, मॉम, डॅडचं ते जुनं घड्याळ आठवतंय? अनघा काही क्षण शांत राहिल्या. त्या म्हणाल्या, हो, ते घड्याळ त्यांनी कधीच हातातून काढलं नाही. राजवर्धन आणि विहान त्या औद्योगिक भागात पोहोचले. जुनं गोदाम शांत होतं. दाराला कुलूप नव्हतं. राजवर्धन म्हणाला, विहान, सावध. विहान म्हणाला, ओके बॉस. दोघेही आतमध्ये गेले. आत धुळीचा वास पसरला होता. एका कोपऱ्यात खुर्ची पडली होती. टेबलावर अर्धवट प्यायलेला चहाचा कप होता. म्हणजे काही वेळापूर्वीच तिथे कोणीतरी होतं. विहान म्हणाला, बॉस, इथे बघा. जमिनीवर एक छोटासा कागद पडला होता. राजवर्धनने तो उचलला. त्या कागदावरती फक्त एक नंबर लिहिला होता, 27. राजवर्धन म्हणाला, हा नंबर साधा नाही. त्याचवेळी हॉटेलमध्ये सई समर यांच्या रूममध्ये पुन्हा आली. यावेळी तिची नजर टेबलावर ठेवलेल्या एका छोट्याशा लाकडी बॉक्सवर गेली. तिने तो लाकडी बॉक्स उघडला. त्यामध्ये काही जुनी नाणी आणि एक फोटो होता. त्या फोटोत तरुण समर परांजपे एका अनोळखी व्यक्तीसोबत उभे होते. त्या व्यक्तीचा चेहरा पेनने काळा करण्यात आला होता. मागे फक्त एकच शब्द लिहिला होता, भयंकर. सईच्या अंगावर काटा आला. त्या संध्याकाळी राजवर्धन हॉटेलमध्ये परतला. कॉरिडॉरमध्ये सई आणि त्याची भेट झाली. सई म्हणाली, मला एक फोटो सापडला आहे. राजवर्धन लगेच म्हणाला, हो, मलाही एक नंबर सापडला आहे. दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. पहिल्यांदाच त्या दोघांकडे रहस्याचे वेगवेगळे तुकडे होते आणि ते तुकडे जोडल्याशिवाय पुढे जाणं शक्य नव्हतं. रात्रीची वेळ होती. गोदामाच्या अंधारात एक व्यक्ती मोबाईलवर बोलत होती. ती व्यक्ती म्हणाली, राजवर्धन अपेक्षेपेक्षा वेगाने पुढे येतोय. फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज आला, मग पुढची चाल बदला. आता लक्ष फक्त समर नाही. त्या व्यक्तीने लगेच विचारलं, मग? समोरून उत्तर आलं, सई परांजपे. फोन कट झाला. दोन अनोळखी माणसं जेव्हा एकाच सत्याचा शोध घेतात, तेव्हा विश्वासाची एक नवीन सुरुवात होते.
याचा अर्थ तुम्हाला काही क्षणातच समजेल. पुढच्या सकाळी सई आपल्या रूममध्ये टेबलावर ठेवलेला तो जुना फोटो पुन्हा पुन्हा पाहत होती. त्या फोटोमधील काळ्या शाईने झाकलेला चेहरा तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करत होता. तेवढ्यात अनघा तिथे आल्या. त्या म्हणाल्या, सई, ब्रेकफास्ट तयार आहे. सई म्हणाली, मॉम, डॅडनी हा फोटो कधीच दाखवला नाही. अनघा फोटो हातात घेत म्हणाल्या, हा फोटो मीही पहिल्यांदाच पाहते आहे. सई आश्चर्यचकित झाली. दुसरीकडे राजवर्धन आपल्या रूममध्ये त्या कागदावरील 27 या आकड्याकडे पाहत होता. विहान आतमध्ये आला. तो म्हणाला, बॉस, या शहरात 27 नंबरशी संबंधित अनेक ठिकाणं आहेत, पण एक जागा मला या सगळ्यांपेक्षा वेगळी वाटते. राजवर्धन म्हणाला, ती कोणती? विहान म्हणाला, वेअरहाऊस नंबर 27. वेअरहाऊस नंबर 27 ते 10 वर्षांपासून बंद आहे. राजवर्धनच्या डोळ्यात चमक आली. तो म्हणाला, ठीक आहे, चल लगेच तिथे जाऊया. त्याचवेळी सई लॉबीमध्ये आली. राजवर्धन तिच्यासमोर थांबला. तो म्हणाला, मिस परांजपे, मला तुमची मदत हवी आहे. सई म्हणाली, माझी? राजवर्धन म्हणाला, तुमच्याकडे फोटो आहे आणि माझ्याकडे एक धागा. दोन्ही जोडले तरच कदाचित आपण इथून पुढे जाऊ. सई काही क्षण विचारात पडली. मग ती म्हणाली, ठीक आहे, मी तयार आहे. थोड्याच वेळात राजवर्धन, सई आणि विहान तिघेही वेअरहाऊस नंबर 27 जवळ पोहोचले. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. गंजलेलं मोठं लोखंडी गेट अर्धवट उघडं होतं. विहान म्हणाला, बॉस, आत काही हालचाल झाल्यासारखे वाटते. राजवर्धन लगेच म्हणाला, सई, तुम्ही माझ्या मागेच राहा. सईने मान हलवली. तिघेही आतमध्ये गेले. गोदामात धुळीचे ढीग आणि मोडकळीस आलेली यंत्रे पडली होती. अचानक एका खोलीतून हलकासा आवाज झाला. राजवर्धन सावधपणे पुढे गेला. दार उघडलं, पण आतमध्ये कोणीही नव्हतं. भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, उशीर झाला. सईने आजूबाजूला पाहिलं. तिची नजर जमिनीवर पडलेल्या एका पेनवर गेली. तिने तो पेन उचलला. सई म्हणाली, हे पेन? राजवर्धन म्हणाला, काय झालं? सई लगेच म्हणाली, हे पेन डॅडचं आहे. ते नेहमी हाच पेन वापरतात. क्षणभर तिघेही शांत झाले. अचानक बाहेर गाडी सुरू झाल्याचा आवाज आला. विहान म्हणाला, बॉस, कोणीतरी पळतंय. राजवर्धन आणि विहान बाहेर धावले. सई देखील त्यांच्या मागोमाग धावली. दूरवर एक पांढरी मारुती ॲल्टो वेगाने निघून जात होती. राजवर्धन गाडीत बसला. तो म्हणाला, विहान, पाठलाग कर. विहान म्हणाला, ओके बॉस. काही किलोमीटरपर्यंत हा पाठलाग सुरू राहिला. अचानक मारुती ॲल्टो एका वळणावर गायब झाली. रस्ता 2 दिशांना फुटत होता. विहानने ब्रेक दाबला. विहान म्हणाला, बॉस, गाडी कोणत्या रस्त्याने गेली हे समजतच नाही. राजवर्धन शांतपणे आजूबाजूला पाहू लागला. तेवढ्यात त्याची नजर रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका वस्तूकडे गेली. तो गाडीतून उतरला आणि खाली वाकला. रस्त्याच्या कडेला पडलेलं एक मनगटी घड्याळ त्याने हातात घेतलं. त्याने ते शांतपणे पाहिलं. तेवढ्यात सईची नजर त्या घड्याळावर पडली. क्षणातच तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला. सई म्हणाली, नाही, हे अशक्य आहे. ती घाईघाईने राजवर्धनजवळ आली आणि त्याच्या हातातून तिने ते घड्याळ घेतलं. काही क्षण ती त्या घड्याळाकडे एकटक पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले. सई म्हणाली, हे माझ्या डॅडचं घड्याळ आहे. त्यांनी हे कधीच हातातून काढलं नाही.
कधीच नाही. तिचा आवाज भरून आला होता. घड्याळ छातीशी धरून ती काही क्षण रडू लागली. सई म्हणाली, म्हणजे म्हणजे ते इथेच होते. डॅड माझ्यापासून इतके जवळ होते आणि मी त्यांना वाचवूही शकले नाही. तिचा तोल हलका डगमगला. राजवर्धनने क्षणाचाही विलंब न करता तिचा हात धरला. राजवर्धन म्हणाला, स्वतःला सावरा सई. सईने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. राजवर्धन पुढे म्हणाला, हे घड्याळ इथे सापडलं याचा एक अर्थ असाही असू शकतो की तुमच्या डॅडनी मुद्दाम आपल्यासाठी हा धागा मागे सोडला आहे. ते हार मानणाऱ्यांपैकी नाहीत आणि आपणही हार मानायची नाही. सईने मूठ घट्ट आवळली. तिने डोळे पुसले आणि घड्याळ काळजीपूर्वक हातात धरलं. सई म्हणाली, डॅड जिथे कुठे असतील मी त्यांना शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. राजवर्धन तिच्याकडे पाहतच राहिला. पहिल्यांदाच त्याला सईच्या डोळ्यात भीतीपेक्षा तिच्या वडिलांना परत आणण्याचा निर्धार दिसत होता. हॉटेलमध्ये अनघा खिडकीजवळ उभ्या होत्या. अचानक त्यांचा फोन वाजला. त्यांनी तो कॉल उचलला. फोनच्या दुसऱ्या बाजूने बदललेल्या आवाजात एकच वाक्य ऐकू आलं, समर परांजपे जिवंत आहेत, पण किती दिवस हे तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. क्षणातच कॉल लगेच कट झाला. अनघांच्या हातून फोन खाली पडला. त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्टच दिसत होती. कधीकधी सत्य शब्दांमध्ये नसतं, तर ते एका जुन्या आठवणीत दडलेलं असतं. या ओळीचा प्रत्यय पुढे समजेलच. रात्र झाली होती. सईच्या हातात अजूनही समर परांजपे यांचं ते मनगटी घड्याळ होतं. ती ते घट्ट पकडून खिडकीत उभी होती. अनघा तिच्या जवळ आल्या. अनघा म्हणाल्या, सई, रात्रभर जागून काहीही बदलणार नाही. स्वतःला सावर. सई लगेच म्हणाली, मॉम, प्रत्येक क्षणी डॅडचीच आठवण येते. अनघांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्या म्हणाल्या, आपण त्यांना नक्की शोधू, पण आशा सोडायची नाही. सईने डोळे पुसले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजवर्धन, सई आणि विहान तिघेही पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचले. पोस्ट मास्तरने CCTV फुटेज सुरू केलं. स्क्रीनवर पांढरी मारुती ॲल्टो दिसली. गाडी काही क्षण थांबली. एक व्यक्ती खाली उतरली. त्याचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्ट नव्हता. सई स्क्रीनकडे बारकाईने पाहत होती. अचानक ती म्हणाली, व्हिडिओ थांबवा. पोस्ट मास्तरने व्हिडिओ थांबवला. राजवर्धन म्हणाला, काय झालं? सई म्हणाली, त्याच्या उजव्या हातात अंगठी आहे. राजवर्धनने स्क्रीनकडे पाहिलं. अंगठीवर कोरलेलं सिंहाचं चिन्ह अगदी स्पष्टच दिसत होतं. राजवर्धन म्हणाला, हा आपल्या हातात आलेला पहिला ठोस पुरावा आहे. विहान लगेच म्हणाला, बॉस, अशी अंगठी फार कमी लोकांकडे असते. राजवर्धन म्हणाला, त्या चिन्हाचा इतिहास शोध. कदाचित तिथून पुढचा धागा मिळेल. विहान लगेच म्हणाला, ओके बॉस. काही वेळाने तिघेही हॉटेलमध्ये परत आले. सई आणि राजवर्धन पुढच्या हालचालीवर चर्चा करत होते. त्याचवेळी अनघा समर यांची बॅग आवरत होत्या. एका पुस्तकातून एक छोटी दुमडलेली चिठ्ठी खाली पडली. अनघांनी ती उघडली. त्यावर फक्त 2 शब्द लिहिले होते, राजमहल वाचनालय. अनघा क्षणभर स्तब्ध झाल्या. त्या लगेच सईकडे गेल्या. अनघा म्हणाल्या, सई, तुझ्या डॅडच्या पुस्तकात ही चिठ्ठी सापडली. सईने ती चिठ्ठी हातात घेतली. सई म्हणाली, राजमहल वाचनालय. राजवर्धन काही क्षण विचारात पडला. राजवर्धन म्हणाला, समर परांजपे यांनी हा उल्लेख विनाकारण केला नसणार. आपण लगेच तिथे जाऊ. काही वेळाने तिघेही राजमहल वाचनालयात पोहोचले. जुनं लाकडी दार, धुळीने भरलेलं वातावरण, वर्षानुवर्षे बंद असलेली ती जागा. राजवर्धनने दार हळूच उघडलं.
सई मोबाईलची टॉर्च सुरू करून पुढे चालू लागली. विहान प्रत्येक कोपरा काळजीपूर्वक पाहत होता. पुस्तकांच्या रांगेतून चालताना सईने एक जाड पुस्तक बाहेर काढलं. पुस्तक काढताच त्यातून एक जुना फोटो अलगद खाली पडला. सई म्हणाली, राजवर्धन, हे बघा. राजवर्धन आणि विहान लगेच तिच्या जवळ आले. त्या फोटोत तरुण समर परांजपे एका अनोळखी व्यक्तीसोबत उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण त्या दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा मात्र एखाद्या धारदार वस्तूने मुद्दाम खरवडून नष्ट केला होता. सई आश्चर्याने म्हणाली, कोणीतरी त्याची ओळख मुद्दाम लपवली आहे. राजवर्धनने तो फोटो शांतपणे हातात घेतला. मग तो फोटो उलटा केला. मागच्या बाजूला फक्त 2 ओळी लिहिल्या होत्या. 17 ऑक्टोबर 2015, राजमहल वाचनालय. क्षणभर तिघेही एकमेकांकडे पाहत राहिले. राजवर्धन म्हणाला, कदाचित या तारखेपासूनच या रहस्याची सुरुवात झाली असावी. सई पुन्हा त्या खरवडलेल्या चेहऱ्याकडे पाहू लागली. तिच्या मनात आता एकच प्रश्न घुमत होता, हा माणूस कोण आणि माझ्या डॅडचं त्यांच्याशी नातं काय? तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. अनोळखी तूचा पुढचा रोमांचक प्रवास चुकवायचा नसेल तर आत्ताच प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि ही कथा तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पुन्हा भेटूया प्रेमाच्या दुनियाच्या पुढील भागात. तोपर्यंत बाय बाय.